विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 5वी स्कॉलरशिप परीक्षा 2021 म्हणजे आजच झालेला पेपर आणि या पेपरमध्ये बुद्धिमत्तेच्या 50 प्रश्नांची स्पष्टीकरणे तेही अगदी ट्रिकसह पाहूयात लगेच। त्याचबरोबर 50 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले नक्की कमेंट करा, सोबत तुमचं नाव लिहा। पाहूयात स्पष्टीकरण। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी मे 2021 म्हणजेच आज झालेला पेपर 12 ऑगस्ट 2021 रोजीचा पेपर आणि या पेपरमधील सर्व बुद्धिमत्तेची 50 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पाहूयात सर्व प्रश्न स्पष्टीकरणसह लगेच। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, पुढील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा। तर जर या आकृत्यांचं निरीक्षण केलं तर पहा, हा त्रिकोण या ठिकाणी दिसतोय। दुसऱ्या आकृतीमध्ये हा त्रिकोण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असा फिरलेला दिसतो तुम्हाला, या ठिकाणी त्रिकोण आलेला आहे। पुन्हा या ठिकाणी त्रिकोण इथं दिसतोय। आता चौथ्या आकृतीमध्ये जी पण आकृती असणार आहे, या आकृतीमध्ये त्रिकोण खाली येणार आहे या ठिकाणी। त्याचबरोबर ही जी फुली आहे ती पण अशी फिरत फिरत आता इथं असेल तर फुली या ठिकाणी येणार आहे। आणि जर असा पर्याय आपण पाहिला त्रिकोण आणि फुली, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला उत्तर मिळेल। म्हणजे पूर्ण चिन्ह सुद्धा चेक करायची गरज नाही, कारण त्रिकोण फुली इतर कोणत्याही आकृतीमध्ये नाही, म्हणजे पर्याय 3 हे उत्तर बरोबर आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे ए, बी, सी आणि डी कोणताही सेट असेल तर तुम्ही हा प्रश्न पहा आणि तुमच्या पेपरमध्ये खुणा करून घ्या आणि त्यानंतर तुमचे उत्तरपत्रिकेचे जे आहे त्याच्यावर तुम्ही चेक करू शकतात की तुमचे प्रश्न किती बरोबर आलेले आहेत। यानंतर पुढचा प्रश्न, पुढील प्रश्न आहे 6, 8, 7, 3, 5, 9, 4, 2, 1 वरील संख्या मालिकेतील मूळ संख्यांची एकूण बेरीज संयुक्त संख्येच्या एकूण बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे। जर आपण मूळ संख्यांची बेरीज केली तर या ठिकाणी मूळ संख्या आहेत 2, 3, 5 आणि 7, तर ही बेरीज येते 17। आणि संयुक्त संख्येची जर बेरीज केली तर संयुक्त संख्या आहेत या ठिकाणी 4, 6, 8 आणि 9, 4 आणि 6 10 आणि 8 18 आणि 9 27। तर या ठिकाणी मूळ संख्येची बेरीज संयुक्त संख्येपेक्षा 10 ने कमी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे, 10 ने कमी। यानंतर आपल्याला पुढील प्रश्नामध्ये आकृत्यांची आरशातील प्रतिमा मिरर इमेज शोधायची आहे। तर पहा BN, तर हे बी हे तर बी सरळच आहे, म्हणजे हे दोन पर्याय चुकीचे आहेत। इथं बी नाही म्हणजे हे पण चुकीचं आहे। राहिला पर्याय 1 आणि 2। तर आता 1 आणि 2 मध्ये बी ला बी आणि एन इथं जशाला तसं आहे, एन या ठिकाणी हे बरोबर आहे, म्हणजे पर्याय 2 उत्तर बरोबर आहे। तर या ठिकाणी प्रश्न सोडवण्याची मेथड सुद्धा समजून घ्या, या पद्धतीने सोडवलं तर आपल्याला खूप लवकर प्रश्न सुटतात। यानंतर पहा, आता ही आपण एक एक खुणा चेक करूयात। ही खूण, इथली खूण आणि ही खूण जशाला तशी आहे, इथं हे दोन्हीही समान आहे, म्हणजे हे दोन पर्याय तर चुकले। आता राहिला तिसरा आणि चौथा, या ठिकाणी ही खूण बरोबर आहे। त्यानंतर पहा हे गोल आहे, परंतु या ठिकाणी पाहिलं तर आपण आकृतीमध्ये वरच्या कडेला हे दोन या ठिकाणी छोटे छोटे त्रिकोण आहेत, पण इथं एकच त्रिकोण आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 3 सुद्धा चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण। पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी चिन्हांचा कोणता समूह येईल हे आपल्याला शोधायचे आहे। तर पहा, या ठिकाणी जर आपण चिन्ह मोजली किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15। 15 म्हणजे एकतर 3चे गट असतील किंवा 5चे गट असतील। तर या ठिकाणी
5चे गट दिलेले आहेत, तर ते नेमकं कोणते गट आहेत हे मी सुरुवातीला लिहितो, तुम्हाला लक्षात येईल. तर गट आहे पहा या ठिकाणी यम यम यन यम यन, हा एक गट आहे. त्यानंतर पुन्हा यम यम यन यम यन, हा दुसरा गट आहे. आणि शेवटचा गट आहे यम यम यन यम आणि यन. तर हा गट आहे. आणि या गटाप्रमाणे जर आपण विचार केला तर या ठिकाणी हे पहिला अक्षर एक वगळलेला आहे. त्यानंतर यम आणि यन इथं दिसतं तुम्हाला. पुन्हा हे चौथा अक्षर एक आहे. पुन्हा यन यम यम यन यम यम, पुन्हा यन अक्षर. त्यानंतर यम यन यम यम यन यम, त्यानंतरचं अक्षर वगळलेलं आहे या ठिकाणी 3 अक्षर सोडून, म्हणजे हे यम. पुन्हा यन आहे, पुन्हा यम वगळलंय. तर हा जर पूर्ण गट पाहिला तर हा गट येतो यम यम यन यम यम, म्हणजे यम यम यन यम यम. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी पाण्यातील प्रतिबिंब शोधायचे. तर पाण्यातील प्रतिबिंब जर पाहिला आपण तर या ठिकाणी अशी जर आकृती आपण ड्रॉ केली तर लगेच लक्षात येईल. तर हे 2चा दांडा 2 आणि या पद्धतीनं. तर या पद्धतीची जर आकृती पाहिली तर इथं पण नाही, इथं पण नाही, इथं पण नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 32 पाण्यातील आकृती. पुन्हा या ठिकाणी पहा, आता पाण्याच्या आकृतीमध्ये हे वर्तुळ याच ठिकाणी असणार आहे, वर्तुळाच्या ठिकाणी. तर वर्तुळ वर्तुळ 2 पर्याय आहेत. वर्तुळ या ठिकाणी नाही, म्हणजे हा तर पर्याय कॅन्सल झाला. त्याचबरोबर हा गडद त्रिकोण इथं नाही, तर हा पण पर्याय कॅन्सल होईल. राहिला पर्याय 1 आणि 4 मध्ये. तर पर्याय 1 आणि 4 मध्ये जर विचार केला तर हे त्रिकोण पाण्यामध्ये हा त्रिकोण उलटा होणार आहे, हा त्रिकोण सरळ आहे, म्हणजे हा पर्याय पण कॅन्सल झाला. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता पर्याय येईल. 13, 15, 19, 27. तर या ठिकाणी पहा 13 मध्ये 3 आणि 1 मध्ये 2चा फरक आहे. 1 आणि 5 मध्ये 4चा फरक आहे. 1 आणि 9 मध्ये 8चा फरक आहे. 2 आणि 7 मध्ये 5चा फरक आहे. तर हाच फरक त्या संख्येमध्ये मिसळला आहे, म्हणजे 13 आणि 2 15, 15 आणि 4 19, 19 आणि 8 27. आता पुढे येणार आहे 27 आणि 5 32. या ठिकाणी 32 येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, वरील अक्षर मालिकेत उजवीकडील 7व्या अक्षराच्या डावीकडील लगतचे अक्षर कोणते. तर आता उजवी म्हणजे जो आपला उजवा हात आहे ती उजवी बाजू, आणि ज्या दिशेला आपला डावा हात आहे ती डावी बाजू. तर उजवीकडून म्हणजे 1 2 3 4 5 6 7 अक्षर आहे यस. तर 7व्या अक्षराच्या डावीकडचं म्हणजे डावीकडे या ठिकाणी पुन्हा ह्या यसच्या डावीकडे आर अक्षर असणार आहे, म्हणजे पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 आर हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, पहिल्या शब्दाचा दुसऱ्याशी जसा संबंध येतो तसाच दुसऱ्याचा तिसऱ्याशी संबंध असणारा आपल्याला शब्द शोधायचा आहे. तर भाकरी ज्वारीपासून बनवली जाते, तर तसंच लोणीचा जर विचार केला आपण लोणी, तर हे दुधापासून पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, पहिली आकृती आणि दुसऱ्या आकृतीमध्ये निरीक्षण करा. हा त्रिकोण या ठिकाणी उलटा केलेला आहे आणि या उभ्या रेषा या ठिकाणी आडव्या झालेल्या आहेत. त्याच पद्धतीने ही आकृती पण आता उलटी होईल आणि या रेषा उभ्या आहेत त्या आडव्या होतील. तर याची उलट आकृती जर पाहिली आपण तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशीच आकृती पर्याय क्रमांक 4 मध्ये पण आहे, परंतु या ठिकाणी 2च रेषा आहेत, इथं मात्र 1 2 3 रेषा आहेत, म्हणून हे चुकीचं आहे. तर पर्याय 1 हे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न, अर्धवर्तुळ म्हणजे एक वर्तुळ काढले, एक रेष प्लस चिन्ह आहे. तर हे प्लस चिन्ह सुरुवातीला खाली आणि नंतर वर, आणि राहिलेल्या भागाचे 2 भाग झालेत. त्याच पद्धतीने आता हे छोटे छोटे 2 गोल खाली इथं दिसतात आपल्याला, खाली हे 2 गोल आणि 2 वर, आणि राहिलेल्या भागाचे अर्धे भाग केलेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, 4 ला 18 तर 3 ला किती. तर या ठिकाणी काय केले पहा, 4 गुणिले 5
म्हणजे 20 आणि 20 मधून 4च्या निम्म म्हणजे 2 वजा केलं 18 येतं. त्याच पद्धतीनं 6चा जर विचार केला तर 6 गुणिले 5 म्हणजे जसं 4 गुणिले 5 केलं होतं आपण तसं 6 गुणिले 5 6 पंचे 30 आणि 6च्या निम्म म्हणजे 3 वजा करा 27 येईल म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, पुढील संख्या मालिकेमध्ये चुकीचं पद ओळखायचे आपल्याला. पहा 3 4 6 10 22 आणि 34. तर पहा 3 4 6 10 22 आणि 34 यामध्ये या ठिकाणी 3 4 तर 3ची जर दुप्पट केली आपण या ठिकाणी 3ची दुप्पट म्हणजे 3ला जर 2 गुणलं तर 6 येतं. 6 मधून 2 वजा केल्यावर 4 येतं. 4ची दुप्पट केली तर 8 येतं. 8 मधून 2 वजा केल्यावर 6 येतं. 6ची दुप्पट 12 येतं. 12 मधून 2 वजा केले की 10 येतं. आता यानंतर 10ची दुप्पट 20 आणि 20 मधून 2 वजा केले की या ठिकाणी यायला पाहिजे होतं 18, पण इथं दिसतं आपल्याला 22. आणि पुन्हा 18ची दुप्पट केली तर या ठिकाणी 36 वजा 2 34 हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीचं पद आहे 22, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, स्वाती ही क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे. तर स्वातीचे 8 वर्षापूर्वीचे वय किती वर्ष असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, जरी आपण 5वीला असलो तरी आपल्याला समीकरण तयार करता आले पाहिजेत आणि समीकरणाचा वापर करून सुद्धा आपल्याला काही उदाहरणं सोडवावी लागणार आहेत. तर या ठिकाणी 8 वर्षांनी मोठी आहे. तर आपण 44 मधून जर 8 वजा केलं तर उत्तर येतं 36 आणि 36ला जर 2 न भागलं तर उत्तर येतं 18. म्हणजे स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. तर स्वातीचं वय असेल 18 आणि 8 म्हणजे 26 आणि क्रांतीचं वय असेल 18. दोन्हीची बेरीज येते 44. आता काय विचारले पहा, स्वातीचे 8 वर्षापूर्वीचे वय किती वर्ष आहे? तर स्वातीचं 8 वर्षापूर्वीचं वय 26 आज आहे. तर 8 वर्षापूर्वी म्हणजे 26 मधून 8 वजा करा 18 उत्तर येईल म्हणजे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, उंदराला मांजर म्हटले, मांजराला गाढव म्हटले, गाढवाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला हरिण म्हटले, हरणीला माणूस म्हटले, माणसाला ससा म्हटले, सशाला बछडा म्हटले. तर सर्वात बुद्धिमान प्राणी कोण? तर सर्वात बुद्धिमान प्राणी आहे माणूस आणि माणसाला म्हटलं आहे ससा, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडायचे. तंतोतंत म्हणजे जशाला तशी. तर या ठिकाणी तंतोतंत आकृतीचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे. त्यानंतर पुढील तंतोतंत आकृती पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसेल. यानंतर पुढचा प्रश्न, एका दुकानामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, तूर आणि साखर 5 वस्तू आहेत. यांची काही पोते आहेत. यात साखरेची पोती इतर सर्व धान्याच्या एकूण पोत्याच्या संख्येपेक्षा दुपटीने जास्त आहेत. तसेच साखरेशिवाय इतर सर्व पोती समान म्हणजे 12 आहेत. तर दुकानात धान्याच्या पोत्यांची एकूण संख्या किती? तर पहा, गहू 12 पोते, ज्वारी 12, बाजरी 12 आणि तूर 12 या सर्वांची बेरीज येते 48 आणि याच्या दुप्पट साखरेची पोती आहेत म्हणजे 96. तर एकूण पोते असणार आहेत 48 अधिक 96 बरोबर 144 म्हणजे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती? तर या ठिकाणी जर आपण चौरस मोजले, हा जर छोटा चौरस घेतला आपण असा, तर यामध्ये 1 2 3 4 आणि हा एक मोठा म्हणजे हे 5 चौरस होतात या छोट्या मधल्या ह्याच्यामध्ये. हा जर पुन्हा मोठा घेतला तर मोठ्यामध्ये पण आपण जर विचार केला तर त्याच पद्धतीनं 1 2 3 आणि 4 आणि हा एक मोठा म्हणजे हे 5. त्यानंतर हा सर्वात मोठा एक म्हणजे या ठिकाणी या आकृतीमध्ये एकूण 5 5 आणि 1
असे एकूण 11 चौकोन आहेत. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिलेली आहेत, काही वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये. तर त्याच गटामध्ये बसणारं आपल्याला पद शोधायचं आहे पर्यायातून. साखर, मीठ, धुण्याचा सोडा. तर हे सर्व पाण्यात विरघळणारी पदार्थ आहेत, विरघळणे. आणि पाण्यात विरघळण्यामध्ये या ठिकाणी तुरटी पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. कांदा, लसूण, बटाटे. तर हे सर्व जमिनीमध्ये म्हणजे कंदमुळे या प्रकारामध्ये आहेत. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रताळे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न. 1, 2 आणि 3 आकृत्या दिलेल्या आहेत. तर या आकृत्यामध्ये एक सहसंबंध दिसतो तुम्हाला. एक चांदणी, एक या ठिकाणी चिन्ह दिसतं. दुसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा एक रेष ओढलेली आहे जास्त. या ठिकाणी पण एक रेष जास्त झालेली आहे. म्हणजे एक उभी रेषा, 2, 3, आता 4 रेषा असल्या पाहिजेत. तर 4 रेषा असलेल्या आकृत्या कोणत्या आहेत? 1 नंबर आहे, 3 नंबर आहे आणि 4 नंबर आहे. इथं आपल्याला आकृतीमध्ये 3च रेषा आहेत, म्हणजे हा पर्याय तर या ठिकाणी कॅन्सल झाला. त्यानंतर या ठिकाणी 1 चांदणी आहे, 2 चांदण्या, 3 चांदण्या. आता आपल्याला 4 चांदण्या दिसल्या पाहिजेत. म्हणजे 4 चांदण्या जर पाहिलं तर हा पर्याय कॅन्सल होईल. आता राहिला पर्याय 1 आणि पर्याय 4. तर पर्याय 1 आणि 4 मध्ये जर आपण विचार केला तर हे छोटे जर पाहिले, इथं 1 आहेत, इथं 2 आहेत, इथं 3 आहेत. इथं मात्र 1, 2, 3, 4, 5 चिन्ह आहेत, म्हणजे हे पण कॅन्सल झालं. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. पुढील प्रश्न पहा. त्रिकोण आणि त्रिकोणाच्या बाहेर एक छोटं वर्तुळ दिसतं. इथं पण एक वर्तुळ आहे, इथं पण वर्तुळ आहे. आता वर्तुळ असलेले पर्याय आपल्याला शोधावे लागतील. तर हा चौकट असलेला या ठिकाणी कॅन्सल झाला. त्यानंतर बाणांची जर आपण दिशा पाहिली, हे दोन्ही बाण या ठिकाणी आडव्या ह्याच्यामध्ये आहेत, तर इथं उभ्या ह्याच्यामध्ये आहेत, पुन्हा आडवे. तर आता यानंतर कशी येतील मग? उभे असतील. तर या ठिकाणी हे 2 आडवे असलेले हा कॅन्सल झाला. आता राहिले या ठिकाणी तर ह्या दोन्ही बाणांची दिशा वर आहे, म्हणजे हे पण कॅन्सल झालं. राहिला पर्याय क्रमांक 4. म्हणजे या प्रकारच्या प्रश्नामध्ये केव्हाही लक्षात ठेवा, तर चुकीची पदं लवकर शोधायची, म्हणजे बरोबर ऑटोमॅटिक आपल्याला मिळतात. यानंतर पुढचा प्रश्न. 34, 12, 45, 20, 25, 10. तर याचे एक वैशिष्ट्य आहे पहा. 3 आणि 4चा गुणाकार 12 येतो. 4 आणि 5चा गुणाकार 20 येतो. 2 आणि 5चा गुणाकार 10 येतो. तर पहिल्या 2 अंकाचा गुणाकार पुढे. तर पाहिलं तर या ठिकाणी 4 आणि 4चा गुणाकार 16, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. तर हे गटामध्ये बसतं. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. खालील आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे? तर पहा, या ठिकाणी त्रिकोण मोजत असताना या ठिकाणी मी मोजून दाखवतो तुम्हाला. छोटे त्रिकोण मोजूयात आपण अगोदर. तर हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे हे सर्वात लहान असे हे 8 त्रिकोणी आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्यानंतर पहा आता हा 1. त्यानंतर इथूनच जर असा वाढवला तर आहे 2, म्हणजे हे +2 करूयात आपण, तुम्हाला लगेच लक्षात येईल. त्यानंतर हा 1 आणि याच शिरोबिंदूपासून हा 1 होणारा मोठा, म्हणजे हे +2. आता या त्रिकोणामध्ये जर पाहिलं आपण तर हा एक त्रिकोण होतो असा, आणि याच शिरोबिंदूपासून हा मोठा 1, म्हणजे हे आणखी +2. तर या सर्वांची जर बेरीज केली तर 8 आणि 2 10, 2 12 आणि 2 14, म्हणजे या ठिकाणी एकूण 14 त्रिकोण आहेत. यानंतर पुढील प्रश्न. जॉन व मोईस एका रांगेमध्ये उभा आहेत. जॉनचा पुढून 17वा क्रमांक आणि मागून 8वा क्रमांक आहे. तर मोईसचा त्याच रांगेमध्ये पुढून 6वा क्रमांक असल्यास मोईसचा शेवटून कितवा क्रमांक असेल असं विचारले. तर सुरुवातीला आपल्याला एकूण संख्या काढावी लागते. एकूण संख्या काढत असताना आपण जॉनचा विचार करूयात. जॉन पुढून 17वा आहे, पाठीमागून 8. तर या दोन्हीची बेरीज करावी लागते आपल्याला. टोटल येते 25 आणि यामधून 1 वजा करायचं, म्हणजे एकूण विद्यार्थी असतील 24. रांगेत एकूण आहे 24. आता मोईसचा पुढून 6वा असेल तर 24 मधून 6 वजा करा 18 आणि याच्यामध्ये +1 करून 19, म्हणजे शेवटून
19वा क्रमांक असेल पर्याय क्रमांक 2. तर ही मेथड जर माहिती असेल तर अगदी सेकंदामध्ये सुद्धा हे प्रश्न सोडवता येतात. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी आपण प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरण सह पाहत आहोत. रशीद ईशान्येकडे तोंड करून उभा आहे. तो काटकोनात डावीकडे 3 वेळा वळला तर आता त्याच्या उजवीकडील हाताची दिशा कोणती असेल? तर पहा, आपण जर इथं आकृती काढली तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्या लक्षात येईल. या आकृतीमध्ये आपण एक विचार करूयात. रशीद ईशान्येकडे तोंड करून उभा आहे म्हणजे त्याचं तोंड या दिशेला आहे, ईशान्य दिशा इकडे येते. त्यानंतर तो काटकोनात डावीकडे, डावी दिशा म्हणजे या घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं 3 वेळा डावीकडे वळला म्हणजे या ठिकाणी एकदा वळला तर हा एक काटकोन होतो. पुन्हा इथून पुढे वळला या दिशेला तर हा दुसरा काटकोन, आणि इथून पुन्हा या दिशेला वळला तर हा तिसरा काटकोन. हे 3 काटकोन डावीकडे वळणं झालं. आता त्याचं तोंड या दिशेला आहे. तर आपल्याला विचारले त्याच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती? तर त्याचं जर तोंड इकडे असेल तर त्याच्या उजव्याकडे, उजवा हात या दिशेला असणार आहे उजवा, आणि या दिशेला डावा हात असेल. म्हणजेच उजवीकडील दिशा ही असणार आहे नैऋत्य. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेमध्ये अंकासाठी काही चिन्ह दिलेले आहेत. याचा विचार करून योग्य उत्तर निवडा. तर पहा, त्रिकोण, या त्रिकोणाला या ठिकाणी हे 9 दिले, वजा जशाला तसं आपण लिहूयात. चौकोनाला या ठिकाणी 3 गुणिले, अधिकसाठी या ठिकाणी 0 आहे, पुन्हा हे अधिक आणि गुणिले याच्यासाठी हे चिन्ह आहे 6. तर आता सोडवत असताना सुरुवातीला गुणाकार करूयात आपण. या ठिकाणी 3 गुणिले 0 म्हणजे 0च येणार आहे, म्हणजे 9 वजा 0 अधिक 6. तर या ठिकाणी हे 0 असल्यामुळे डायरेक्ट 9 अधिक 6 करूयात, 15 उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, हे चिन्ह जर पाहिलं आपण तर हे आहे 5 अधिक 2 उभ्या रेषा म्हणजे 7 आहे या ठिकाणी, पुन्हा वजा हा त्रिकोण छोटा जर पाहिला तर हे आहे 9 भागिले लहान चौकोन म्हणजेच 3. तर या ठिकाणी भागाकार सुरुवातीला करावा लागेल, म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 5 अधिक 7 वजा 9 भागिले 3 म्हणजे 3. त्यानंतर 7 आणि 5 ची जर बेरीज केली तर 12 वजा 3 आणि उत्तर येईल 9, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, पुढील दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती घन आकृती ठोकळे आहेत? तर पहा, या ठिकाणी जर ठोकळ्यांचा विचार केला आपण तर या ओळीला किती आहेत पहा, 1 2 3 अशा किती ओळी आहेत? 1 2 3 4 5, म्हणजे सर्वात खाली 3 गुणिले 5 बरोबर हे 15 ठोकळे आहेत. त्यानंतर 1 आणि 2 अशा पण 1 2 3 4 5 ओळी आहेत, म्हणजे 2 गुणिले 5 बरोबर हे 10 झाले. आणि या ठिकाणी हे ठोकळे 1 2 3 म्हणजे हे 3, आणि या सर्वांची बेरीज 15 आणि 10 25 आणि हे 3 28 एकूण या ठिकाणी ठोकळे आहेत. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना दर्जेदार असे प्रश्नसंच माहिती नाहीत, किंवा आपण गेल्या वर्षीपासून शिष्यवृत्तीसाठी गेस प्रश्न या ठिकाणी तयार केलेला आहे, आणि या गेस प्रश्नामध्ये एकूण 10 पेपर तुम्हाला दिले जातात. पेपर 1 चे 10 आणि पेपर 2 चे 10. तर मराठी व गणित आणि इंग्रजी बुद्धिमत्ता असे एकूण 10 पेपर आणि हे 10. हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळू शकतं, आणि यासाठी फक्त 160 रुपये किंमत आहे. मराठी मीडियम किंवा इंग्रजी माध्यम दोन्हीही माध्यमातून हे प्रश्नसंच उपलब्ध आहेत, मराठी व इंग्रजी. जर आपणास किंवा आपल्या शाळेसाठी पुस्तक हवी असतील तर डिस्काउंटमध्ये सुद्धा हे पुस्तक मिळू शकतात. म्हणजे 160 रुपयामध्ये पेपर 1 चे 10 पेपर आणि पेपर 2 ची 10 पेपर असे 20 पेपर तुम्ही घरपोच मागवू शकतात. कोणताही पोस्टिंग चार्ज नाही, आणि जास्त पुस्तकं घेतली तर डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो. तर या प्रश्नसंचमधले अनेक बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न आजच्या पेपरमध्ये आहेत. त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण 1-2 दिवसामध्ये अपलोड करणार आहोत, की या प्रश्नसंचमधून परीक्षेमध्ये किती प्रश्न आली होती हे सुद्धा तुम्हाला अभ्यासाला मिळेल. आणि अगदी बोर्डाच्या पेपरप्रमाणे या ठिकाणी पूर्ण प्रश्नांची रचना आहे. काठिण्य पातळी पण दिलेली आहे. जर तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर देतोय मी 8856 046 142.
8856 046 142 या नंबरवर आपण व्हॉट्सअप करून हा प्रश्नसंच घरपोच मागवू शकतात. त्याचबरोबर नवोदय मार्गदर्शिका आणि नवोदयचे प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध आहेत. अगदी दर्जेदार अशा पद्धतीनं. तुम्हाला जर त्याची सॅम्पल PDF हवी असेल तर तुम्ही या नंबरवर मेसेज सुद्धा करू शकतात. स्कॉलरशिप आणि नवोदयच्या मार्गदर्शिका आणि प्रश्नसंचाच्या PDF पाठवा. तुम्हाला सॅम्पल PDF सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल. तर नक्कीच याचा लाभ घ्या. पाहूयात पुढील स्पष्टीकरण लगेच. यानंतर पुढील प्रश्न आहे, इसवी सन 2017 रोजी प्रजासत्ताक दिन बुधवारी आला होता, तर त्याच वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्या वारी आली असेल? तर या प्रश्नाचं आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहूयात, तेही अगदी 1 मिनिटामध्ये. तर पहा, आपण जर या ठिकाणी पाहिलं प्रजासत्ताक दिनाचा जर विचार केला आपण तर तो असतो 26 जानेवारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल. तर या ठिकाणी प्रजासत्ताक दिन हा बुधवारी आलेला आहे. तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती केव्हा असते हे शोधायचे आहे. तर पहा, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. फक्त आपल्याला एकूण दिवसाचा किती फरक आहे तो शोधायचा असतो. तर जानेवारीचा जर विचार केला, 26 जानेवारी नंतर जानेवारीचे 5 दिवस. फेब्रुवारीचा जर विचार केला तर फेब्रुवारी 2017 वर्ष दिले, म्हणजे हे लीप वर्ष नाही, म्हणजे या ठिकाणी 28 दिवस. मार्च 31 दिवस आणि एप्रिल 14 दिवस, कारण 14 तारीख आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी सुद्धा आपण आता हे 5 जशाला तसं घेऊयात. या ठिकाणी आता 7 न भागायचं 28ला, 7 चोक 28 म्हणजे 0 येतं, म्हणजे दिवस काहीही शिल्लक नाहीत. या ठिकाणी 31ला 7 न भागूयात, 7 चोक 28 म्हणजे 3 बाकी येते आणि या ठिकाणी पण बाकी 0 येते, म्हणजे दिवसाचा फरक फक्त 5 0 3 0 म्हणजेच 8 दिवस पुढे. पुन्हा आपण जर 8ला 7 न भागलं तर 7 1 7, बाकी आली 1. आता बाकी 1 म्हणजे काय, तर 1 दिवस पुढचा येतो. 1 दिवस पुढचा म्हणजे बुधवारच्या पुढे 1 दिवस म्हणजेच गुरुवार. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुरुवार. आणखी एक महत्त्वाचं, तुम्ही या ठिकाणी आज 2021चा पेपर स्पष्टीकरण पाहत आहात. जर तुम्हाला स्कॉलरशिपला राज्य किंवा जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर यापूर्वीचे सर्व पेपर स्पष्टीकरण पाहणं गरजेचं आहे. तर आपल्या चॅनलवर 2017, 2018, 2019, 2020 4 वर्षाचे सर्व गणित बुद्धिमत्तेचे 50 प्रश्नांची स्पष्टीकरणं, म्हणजे आजच्या पेपरसह 250 प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्तेचे आणि 250 प्रश्न गणिताचे, असे 500 प्रश्न स्पष्टीकरणसह चॅनलवर पाहायला मिळतील. व्हिडिओ पहा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भविष्यामध्ये तुम्ही MPSC पर्यंतच्या स्पर्धा परीक्षा देणार आहात, त्यासाठी हे चॅनल अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला पेपर संपला असं समजू नका, कारण आपल्याला आणखी 8वी स्कॉलरशिप द्यायची आहे, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, MPSC द्यायची आहे. ही आपली आजची परीक्षा म्हणजे सुरुवात आहे. त्यामुळं जरी समजा मार्क कमी आले तरी निराश होऊ नका. आणखी भरपूर संधी आहेत, भरपूर स्पर्धा परीक्षा आपल्याला द्यायच्या आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गुरुवार. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. यानंतर पुढील प्रश्न आहे, वेन आकृतीचा अभ्यास करायचा आहे आणि वेन आकृतीमध्ये काय सांगितले पहा. फक्त चौकोन व त्रिकोणात असणारे अंक, फक्त वर्तुळ आणि चौकोनात असणाऱ्या अंक यांच्या बेरजेतील फरक किती? तर या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं, फक्त चौकोन आणि त्रिकोण, तर या ठिकाणी पहा, फक्त चौकोन आणि त्रिकोणाचा जर विचार केला, फक्त चौकोन हा आणि फक्त त्रिकोण या सर्वांची जर बेरीज केली तर 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8, 5 4 5 6 7 आणि 8 हे सर्वांची बेरीज करावी लागेल आणि ही बेरीज येते या ठिकाणी 30. आता फक्त वर्तुळ आणि त्रिकोणाचा जर विचार केला, वर्तुळ आणि त्रिकोण 3, या ठिकाणी पहा वर्तुळ
आणि चौकोनाचा विचार करायचा आहे, म्हणजे 3 4 5 7 आणि 6 यांची बेरीज करूया आपण. 3 4 5 6 आणि 7 वर्तुळ आणि चौकोन, तर या ठिकाणी ही बेरीज येते 25 आणि या दोन्हीमध्ये फरक आहे 25 आणि 30 मध्ये 5चा, म्हणजे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे. या ठिकाणी पण वेन आकृती दिली आहे. यामध्ये आपल्याला त्रिकोण म्हणजे संगीतकार, चौकोन म्हणजे गायक आणि वर्तुळ म्हणजे नट असं दिलेलं आहे. तर संगीतकार, गायक आणि नट तिन्ही गुण असणाऱ्यांची एकूण संख्या, तर ह्या तिन्ही आकृत्यामध्ये 3 हा अंक दिसतो आपणास, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न. फेब्रुवारी 2016 रोजी सोमवार होता, तर 1 फेब्रुवारी 2010 रोजी कोणता वार असेल? तर पहा 2016 आणि 2010 यामध्ये एकूण 6 वर्षाचा फरक आहे. तारीख तीच आहे, 1 फेब्रुवारी 6 वर्षाचा फरक. आणि या दोन्हीच्या दरम्यान 2012 हे एक लीप वर्ष येतं, म्हणजे हे 6 आणि प्लस एक लीप वर्ष असा 7 दिवसाचा फरक पडतो. आणि तुम्हाला माहिती आहे 7 दिवस पाठीमागं जरी गेलात तरी तोच वार येतो, किंवा 7 दिवस पुढे जरी गेलो आपण तरी तोच वार, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सोमवार, पर्याय क्रमांक 1. दोन्ही दिवशी सोमवारच असेल. यानंतर पुढील प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल? तर पहा 4 14 49, तर या ठिकाणी काय केलंय, या 4चं वर्गमूळ 2 येतं, 9चं वर्गमूळ 3 आणि 4चं वर्गमूळ 16चं वर्गमूळ 4, या सर्वांची वर्गमूळ काढलीत, मधल्या संख्येला भागले, या 2ने आता 14ला भागा, म्हणजे 14 भागिले 2 बरोबर 7 आणि 7चा वर्ग 49 या शेवटच्या रकान्यामध्ये आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी आहे 18 भागिले 3 6 येतं आणि 6चा वर्ग 36 हा शेवटच्या रकान्यामध्ये आहे. त्याच पद्धतीने आता या ठिकाणी 16, तर या ठिकाणी संख्या यायला पाहिजे 20, कारण 20ला जर 4ने भागलं तर 5 येतं आणि 5चा वर्ग 25 आपल्याला या ठिकाणी दिसतो, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असेल 20, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेमध्ये मदन 417 दिलेला आहे, सदन 197, वमन 341, तर वसन हा शब्द शोधायचा आहे आपल्याला. तर पहा या प्रकारचा प्रश्न सोडवत असताना समान अक्षर कुठं दिसतात का तिन्ही मध्ये? तर हे न आहे, न आणि न. मग तिन्ही मध्ये समान अक्षर असलेला आहे 1, म्हणजे या ठिकाणी न साठी 1 हा अंक वापरला, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर पहिल्या दोन्हीमध्ये जर विचार केला तर द आणि द सारखा आहे आणि समान अंक आहे 7, म्हणजे द साठी 7. आता या ठिकाणी राहिला म, म्हणजेच म साठी असेल 4. याच पद्धतीने या ठिकाणी राहिला स, म्हणजे स साठी आहे 9. आता म साठी पण आपल्याला मिळालेला आहे. आता व साठी या ठिकाणी आहे 3, म्हणजे व 3, आणि आपल्याला शब्द तयार करायचा आहे. स ला 9 आणि न ला 1, 391, म्हणजे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेमध्ये 2 4 6 म्हणजे 246 82 448 असं लिहितात, तर 5 7 9 ही संख्या कशी लिहिली जाईल? तर या ठिकाणी काय केले पहा, 2 4 6 मध्ये 2 4 6, तर याच्यामध्ये 2 जर प्लस केलं तर इथं 4 येणार आहे, याच्यापेक्षा 2 न मोठा 6, याच्यापेक्षा 2 न मोठा 8, तर या दोन्हीचा गुणाकार करा. 2 चौक 8, हे 8 तुम्हाला इथं दिसेल. 6 चौक 24, हे 24, आणि 8 संग 48, हे 48. त्याच पद्धतीने या ठिकाणी 5 7 9च्या ठिकाणी 5च्या पुढचा अंक 7, 7च्या पुढे 9 आणि 9च्या पुढे 11, तर 7 5 35 या ठिकाणी दिसेल तुम्हाला. 5 7 35, 7 9 63 आणि 9 गुणिले 11 म्हणजे 99, तर पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न. हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना सोडवता आला नाही, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहत असताना या ठिकाणी 2चा घन आणि 4चा घन आपल्याला करावा लागेल, म्हणजेच 2चा घन अधिक 4चा घन, हा घन येतो 8 अधिक
64 आणि दोन्हीची बेरीज येते 72. 72ला जर 2 न भागलं तर उत्तर येतं 36. तर हे 36 या ठिकाणी दिसतं तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी पहा आता 3चा घन अधिक 5चा घन, 3चा घन 27, 5चा घन 125, बेरीज येते 152. याला जर 2 न भागलं तर उत्तर येतं 76. त्याच पद्धतीने या ठिकाणी शेवटचा पण आधी पाहूयात. 3चा घन अधिक 7चा घन, 3चा घन 27, 7चा घन 343, बेरीज येते 370 आणि याला जर पुन्हा 2 ने भाग दिला तर उत्तर येतं 185. हे या ठिकाणी दिसतं तुम्हाला. सेम थीम आता या ठिकाणी वापरूयात आपण. 2चा घन अधिक 6चा घन, 2चा घन आहे 8, 6चा घन 216, दोन्हीची बेरीज 224 आणि याला जर 2 न भागलं तर उत्तर येतं 112. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 112. तर अनेक विद्यार्थ्यांना हा प्रश्न सुटला नव्हता, तर या प्रश्नाचं स्पष्टीकरण समजून घ्या. 5वीच्या मानानं हा प्रश्न थोडा अवघड आहे, तरी पण 1-2 प्रश्न तर असे परीक्षेमध्ये असतातच. यानंतर पुढील प्रश्न आहे, जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीने नागरिकांना श्रमदानाचे आवाहन केले. अशा वेळी अथर्वची कोणती कृती योग्य ठरेल? तर याचं उत्तर आहे अथर्व श्रमदानाचे महत्त्व समजावून आनंदाने श्रमदानात सहभागी होईल. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शाळेत जाताना रस्त्यावर जादूचे खेळ चालू आहेत आणि तुमचा मित्र सुभाष म्हणाला ते पाहण्यासाठी आग्रह करीत आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? तर अशा वेळी पर्याय क्रमांक 3 सुभाषला अभ्यासाचे महत्त्व सांगून जादूच्या खेळाचा मोह आवरण्यास सांगेल. यानंतर पुढचा प्रश्न, पतित पावन या शब्दातील त या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते? तर त या ठिकाणी आहे आणि तच्या उजवीकडे जर आपण पाहिला आता तर उजवा हात म्हणजे आपल्या उजवीकडे पाहायचं आपण. 1 आणि 2 व अक्षर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4. यानंतर गटात न बसणारे पद ओळखा. चंद्र, गुरु, मंगळ, शनी. तर मंगळ, शनी आणि गुरु हे ग्रह आहेत आणि चंद्र हा उपग्रह आहे म्हणून वेगळा आहे. पर्याय क्रमांक 1 चंद्र. यानंतर पुढील प्रश्न, 9, 26, 65 आणि 126. तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर 26 म्हणजे काय किंवा 126 म्हणजे काय, 65 म्हणजे काय आणि 9 म्हणजे काय? तर पहा 9 नेमकं कसं आलं तर 2चा घन अधिक 1 आहे. या ठिकाणी 4चा घन अधिक 1 आहे. 126 म्हणजे 5चा घन अधिक 1 आहे. तर 26 म्हणजे 3चा घन वजा 1 26 येतो. म्हणजे 3 संख्या या घन संख्या प्लस 1 आहेत म्हणून वेगळा आहे. पर्याय क्रमांक 3 26. यानंतर पुढील प्रश्न, 386, 275, 264 आणि 495 यामध्ये 2 कडच्या अंकांची बेरीज करा. 3 अधिक 6 बरोबर 9. या ठिकाणी करा 2 अधिक 5 बरोबर 7. या ठिकाणी पण करा 2 अधिक 4 बरोबर 6 आणि इथं पण करा 4 अधिक 5 बरोबर 9. तर ही 9 जी बेरीज आलेली आहे ती मध्यभागी दिसते. 6 बेरीज मध्यभागी आहे, 7 बेरीज मध्यभागी आहे. इथं आहे 8 म्हणजे वेगळा आहे. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, सहस्त्रक, सेकंद, शतक आणि काष्टवलय. तर या ठिकाणी पहा हा प्रश्न आपल्याला जर इंग्रजीमध्ये पाहिला तर अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येतो. तर या ठिकाणी पहा मिलेनियम, सेंच्युरी, सेकंद आणि लाईट इयर. तर या ठिकाणी आपण वेळ मोजण्यासाठी मिलेनियम वापर केला जातो. सेंच्युरी पण या ठिकाणी वेळ मोजतात. सेकंद हा पण वेळ मोजण्यासाठी आहे, परंतु लाईट इयर हे जे आहे ते म्हणजे अंतर मोजण्यासाठी आहे, अंतर मोजणे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे लाईट इयर. पर्याय क्रमांक 4. तेच आपण मराठीमध्ये जर पाहिलं सहस्त्रक, सेकंद आणि शतक तर वेगळा आहे काष्टवलय. याला इंग्लिशमध्ये लाईट इयर असं म्हणलं जातं. लाईट इयर. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे वेगळी आकृती आपल्याला शोधायची आहे. तर यामध्ये पहा प्रत्येक ठिकाणी हे बदाम चिन्ह सवासा आहे, इथं सवासा आहे, इथं सवासा आहे, इथं उलटा आहे म्हणून हे पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत आणि शब्दसमूहात जोडाक्षर असलेली एकूण किती अक्षर आहेत?
तर जोडाक्षर जर लिहिले आपण तर या ठिकाणी श्री हे एक आहे, त्यानंतर ही ती, त्यानंतर हा ता, पुन्हा या ठिकाणी दुसरा एक अर्ता आहे, त्यानंतर हे रू हे स्वर आहे त्यामुळे हे नाही, ग्रह पण नाही, पला वर रफार हे एक आहे आणि त्यानंतर प्र, म्हणजेच 1 2 3 4 5 6 पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी, तर या ठिकाणी संख्या मालिका अतिशय सोपी आहे. 4 गुणिले 2 8 येतं, 8 मधून 1 वजा करा 7 येतं, पुन्हा 7 ची दुप्पट करा 14 येते, 14 मधून 1 वजा करा 13 येतं, त्यानंतर 13 गुणिले 2 करा 26 वजा 1 25 येतं. पुढे जर आपण असंच लिहिलं तर 25 गुणिले 2 50 वजा 1 म्हणजेच 49, आणि पुढचं पद असेल आता 49 गुणिले 2 म्हणजे 98 मायनस 1 इज इक्वल टू 97 अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. इन दिस वे, म्हणजे या पद्धतीने आपण एकूण 50 बुद्धिमत्तेची प्रश्नांची स्पष्टीकरण पाहिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे गुण चेक करा आणि नक्कीच शेअर करा. उद्या म्हणजे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि इंग्रजीचे सुद्धा उत्तरं देणार आहोत. चॅनल सोबत राहा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.